धाराशिवमधल्या उमरगा लोहारा मतदारसंघाचे ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार प्रवीण स्वामी यांना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी भर सभेत महायुतीमध्ये प्रवेशाची खुली ऑफर दिलेली आहे। लोहाऱ्यातल्या करजखेडा इथल्या जलसंपदा विभागाच्या कामाच्या उद्घाटनाच्या वेळेला ही घटना घडली। प्रवीण स्वामी यांनी मतदारसंघातल्या कामाची मागणी केली असता पाणी कुठल्या वळणावर आहे हे तुम्हालाही कळलं पाहिजे, पाणी तर आम्हीच देणार असं म्हणत विखे पाटलांनी उपस्थितांना हात वर करून स्वामींना निर्णय घेण्याचं आवाहन केलं। त्यांच्या या वक्तव्यामुळे जिल्ह्यामध्ये आता राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे। इथे मला आता तुमच्या आमदार महोदयांनी स्वामी साहेबांनी काही मागणी केली। स्वामी साहेब, तुमचे कॅनल घसलेले आहेत, ते दुरुस्त झाले पाहिजे, पाणी आलं पाहिजे। तुमचं आता तुम्हाला सुद्धा पाणी कोणत्या वळणावर जाणार आहे हे तुम्ही आता ओळखून निर्णय केला पाहिजे। पाणी देण्याची क्षमता आमच्यामध्येच आहे। हे बरोबर आहे की नाही? हात जोडून सांगा बरं, जनतेला आवाज द्या। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।